खासदार झाल्यानंतर त्यांचाही बिझनेस होता, ते पण डिफेन्स मिनिस्ट्रीला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे. पण त्यांनी जनतेचा जे प्रश्न आहेत त्याला अग्रक्रम दिला आणि त्याची ती पुस्तिका मी आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रकाशन केलं. मी फार बारकाईने ते पाहत होतो. नेहमी मला अनेक वर्ष तुम्ही जिल्ह्यानी पालकमंत्रीपद दिलं, त्याच्यामध्ये देखील चर्चा करत असताना आमचे कधी मतभेद व्हायचे नाही. काही मतभेद झाले त्याच्याबद्दल खुलेपणाने त्यांनी आणि दिलीप मोहिते पाटलांनी त्याचा खुलासा आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. मी एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती जसं आमदार 5 लाखाचं प्रतिनिधित्व करतो तसं खासदार जवळपास 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आज तुम्हाला माहिती आहे या शिरूर आणि भोसरी या 2 मतदारसंघामध्ये 11 लाख मतदार आहे. सॉरी, हडपसर आणि भोसरी 11 लाख आणि तुमचे जुन्नरखेड आंबेगाव ह्याचं मतदान आहे 9.5 लाख किंवा 10 लाख धरा आणि त्यात 2चं 11 लाख मतदान आहे. आपल्याला दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव आढळराव, आपण महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चाललेलो आहे. बऱ्याचदा मी मागं बघायचो, लोकांना देशामध्ये तिसऱ्यांदा बहुसंख्य देशातल्या जनतेला पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे. हा जनतेचा साधारण कौल आहे. जर आपण त्याच्यामध्ये सर्वे केला तर तेच पाहायला मिळत आहे. कारण गेले 10 वर्ष अतिशय हिमतीनं तुमच्या माझ्या देशाची शान आणि मान वाढवण्याचं काम जागतिक पातळीवर झालेलं आहे. कधी तुमच्या माझ्या देशाला जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एवढं वेलकम केलं जायचं नाही, एवढं महत्त्व दिलं जायचं नाही. दिलं जायचं पण आत्ताच्या तुलनेमध्ये एवढं नाही. आणि ते होत असताना त्यांनी ज्या प्रकारे प्रकल्प हातामध्ये घेतले, मग गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचे नॅशनल हायवे झाले, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोर्ट बंदरं त्याचा विकास चाललेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर विमानतळ त्याचा कायापालट होतोय. परवा पंतप्रधानांनी आपलं पुण्याचं टर्मिनलचं उद्घाटन केलं. आपल्या ऑनलाईनवर जवळपास 1 लाख कोटीची वेगवेगळी विमानतळाची उद्घाटनं झाली. आपल्या इथं 500 कोटीचं टर्मिनल केलंय. 90 लाख लोकांना वर्षभरात टेक ऑफ आणि लँडिंग करता येणारे एवढं आवक जावक त्या टर्मिनलची तिथं केली गेलेली आहे, व्यवस्था केलेली गेलेली आहे. हे कधी मागं घडलं का? नाही घडलं. शेवटी आम्ही देखील, मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय, माझं 8वं वर्ष आहे. त्याच्यामध्ये कोस्टल रोड, मुंबईतले कोस्टल रोड, जिथं आम्हाला 30, 35, 40 मिनटं लागायची आम्ही 5 मिनिटात वरळीवरून मरीन ड्राईव्हला त्या ठिकाणी निघतोय. अटल सेतू, तुम्ही बरेच जण मुंबईला येताना अटल सेतूवरून गेला सर. मी काल मुंबईवरून निघालो, 6:30ला मुंबईतनं निघालो. काल सुट्टी होती. जिजाईला माझ्या घरी पुण्यामध्ये 8:30ला पोहोचलेलो होतो. बरं स्पीड तोच, 100च्या पुढे जाता येत नाही, गेलं की दंड पडतो. त्याच्यामुळे हे सगळे नियमाचं पालन करत आपण वेळेची बचत करतोय. मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे. तुमच्या माझ्या पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती. माझं चाकण असेल, माझं वाघोली असेल, माझा पुण्याचा परिसर असेल, पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, माझा नगर रोड असेल, नाशिक रोड असेल किंवा तिकडे सोलापूर रोड असेल, ह्या सगळ्याच्या बद्दल अनेक करोडो रुपयाची कामं, रिंग रोडची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. त्याच्या संदर्भामध्ये वंदे भारत ट्रेनची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. काही वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या, इतकं लोकांचा सुखकर प्रवास होतो की बोलायचंच काम नाही. माझं अनेक वर्ष बारामती, फलटण, आमचं शेवटचं स्टेशन बारामती. आम्हाला नेहमी वाटायचं बारामतीपासून पुढं फलटण आणि खाली साऊथला आपल्याला जाता आलं पाहिजे. काम होत नव्हतं. शेवटी आम्ही हा निर्णय ज्यावेळेस घेतला आणि त्याच्यानंतर मी मोदी साहेबांना भेटलो, त्यांना म्हटलं साहेब हे आमचं 10-15 वर्ष पडलंय काम, आम्हाला तिथं पुढं जाताच येत नाही. त्यांनी सांगितलं अजित, पुढं माझं ऑनलाईन मी वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनची रेल्वे मार्गाची भूमिपूजन उद्घाटन करणार आहे. त्याच्यात बारामती फलटण आलं आणि ते काम झालं. मित्रांनो, बहुजन समाजाच्या भल्याकरता, माझ्या आदिवासी समाजाच्या कल्याणाकरता, माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता जर विकास करायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचा असेल तर करोडो रुपयाचा पैसा हा आपल्याला खेचून आणता येतो. आज दिलीप मोहितेंना विचारा,
अतुल बेनकेला विचारा, दिलीप वळसे पाटलांना विचारा, किती पैसा जुलैमध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो, जुलैपासून आत्तापर्यंत किती कोटी रुपयाचा निधी हा विकास कामाच्या करता दिला गेलेला आहे. अजूनही एक बजेट उद्याचं 10 जूनचं आमच्या हातामध्ये, ज्याचा उल्लेख मगाशी केला दिलीप वळसे पाटलांनी. मी, अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील, देवेंद्रजी, माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं किंवा इथं पाण्याच्या बाबतीमध्ये जुन्नर आंबेगावहून माझ्या खेडवर थोडंसं काहीतरी अडचण निर्माण होते, त्यावेळेस ती पण अडचण दूर करण्याचं काम आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून करू शकलो. आज आपल्या केटीवेअरला पाणी सोडण्याच्या करता जे धरणामध्ये आरक्षण ठेवायचं असतं ते मित्रांनो ठेवलं गेलं नाही. ते आरक्षण तिन्ही तालुक्याच्या करता आपण ठेवतोय. हे मगाशी म्हणाले ना दिलीप मोहिते पाटील की चास कमान 72च्या दुष्काळामध्ये चास कमान कालवा झालाय. पोपटराव गावडेंना विचारा, त्याच्यामध्ये पाणी एवढं पाझरतंय, पाणीच पुढं सरकत नाही टेलला. त्याच्याकरता लाईनिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कॅनॉलला लाईनिंग असा कागद टाकला जातो आणि त्याच्यावर लाईनिंग केलं जातं. लाईनिंग केल्यावर पाण्याची प्रचंड बचत होते. दिलीप मोहिते पाटील सारखं तुम्ही म्हणता 80% त्याच्यातनं जी बचत होईल ते सगळं पाणी मी खेड तालुक्याला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्ही काळजी करू नका. त्याच्यामध्ये कलमोडीच्या बद्दल पण त्याचा उल्लेख मी, दिलीप मोहिते, दिलीप वळसे पाटील आम्ही बसलोय. जरी आम्ही एका परिवारातले असलो आणि त्या परिवारात आज शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी आलेत. आपण सगळ्यांना आता एकत्र काम करायचं आहे आणि हे काम करत असताना माझा जुन्नर, आंबेगाव, माझा खेड, माझा शिरूर, हवेली ह्या सगळ्या परिसराचा कायापालट करायचा आहे. आणि हा कायापालट करत असताना दिवसेंदिवस माझी दिलीपरावांची 7वी टर्म आहे. 7व्या टर्मला आम्ही आमदार झालो आणि प्रत्येक टर्मला आम्ही अधिकची कामं आमच्या मतदारसंघात केली. तुम्ही काढा पहिल्यापासून 90 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 9, 9 ते 14, 14 ते 19 आणि 19 ते 24. आता तरी आमची 2.5 वर्ष करोनामध्ये गेली. जगातच आलं होतं. माणसांना जगवणं कर्तव्य होतं. आम्ही आमच्या स्वतःची फिकीर केली नाही. दर शुक्रवारी पुण्यामध्ये मीटिंग व्हायची. सगळ्या आमदारांना आम्ही हजर राहायचो आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचो. कुठं ॲम्ब्युलन्स पाहिजे, कुठं त्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लांट टाकला पाहिजे.